अमेरिकेतील राज्यातील यादवी संपली. गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली. यादवी पायी विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं. शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं. डायमंड ग्रोव आणि आजूबाजूच्या ओझार टेकड्या फळाफुलांनी बहरू लागल्या होत्या. बहरलेल्या निसर्गात कार्वरचा तो अनाथ पोर सुखावत होता. आता तो 10 वर्षांचा झाला होता. मोझेस बाबांनी गुरांची, बागेची, परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं. तोही ते मोठ्या हौसेनं करी. शिवाय जवळच्या झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेस बाबांच्या परसूत लावायची. बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची. हा त्याचा खास आवडीचा छंद. त्यातच त्याला फावला वेळ जायचा. नव्याने शेजाऱ्याला आलेल्या सौ म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुझनबाईंकडे आल्या. चहा पाणी झाल्यावर सुझनबाईंनी आपली छोटी सुरेख अशी बाग दाखवली. पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ म्युलरना ओळखताच येईनात. म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या. तेव्हा सुझनबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली. माळीदादा गुणगणत समोर येऊन उभा राहिला. काय हो, तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय. खरोखरच तो मुका आहे. 2-4 शब्दांपलीकडं त्याला काहीच बोलता येत नाही. पण फुलं, फळं, झाडं, कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणत राहतो. त्याची आई सुद्धा काम करताना अशीच गुणगुणत राहायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं. छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून सौ म्युलरना आपलं आश्चर्य लपवता आलंच नाही. त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली. पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला. खरंच का या लोकांना झाडातलं काही कळतं, की नुसतं हे कौतुकापुरतं असतं? झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमतं का? मोझेस बाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला. त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा, निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी कीडही त्याच्या नजरेतनं काही सुटायची नाही. घराभोवती झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असतात, त्यामुळे मोझेस बाबा त्याच्यावर खुश असत. या एकाकी अबोल मुलाला मित्रपरिवार मुलखा वेगळा होता. रानावनातली झाडं झुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातले छोटे मासे, हाच त्याचा गोतावळा. वेळ प्रसंगी मोझेस बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्यानं पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं की सुझनबाईंना लोकांना शपथेवर सांगावं लागे, हे आमच्या मुक्या पोरानंच बनवलंय. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे, मनसोक्त गुणगुणत राही, अगदी भान विसरून. पोटावर पालथं पडून तासनतास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी खुपणी, आजारपण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत. आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही मग एक चालतं बोलतं झाड बनायचा. त्यांच्या सहवासात तन्मय व्हायचा. झाडांची देखभाल कशी करायची, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखायच्या, हे सारं त्याच्याकडून शिकावं. मोझेस बाबा असं कौतुकानं म्हणायचे. आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणायचे. या छोट्या माळ्याला आपल्या बागेत झाडांचं दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलावणं यायचं. मग हा इकडची झाडं तिकडं लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, याचं आळं भुसभुशीत कर, पलीकडच्याच्या फांद्या काप, असं काही बाई करून बाग दुरुस्त करायचा. झाडीत नेऊन लावलेलं रोपटं 4-8 दिवसांनी अलगद काढून आणि ते बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पालटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडायची, ज्ञानात भर पडायची. सौ बेनयाबाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का, अशा अवस्थेत आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत होती. एका दुपारी ती सुझनबाईकडे गेली.
छोट्या माळ्याला घेऊन ती घरी आली. त्याला बागेत सोडून परत घरात गेली. त्याने गुलाब तपासले, घराभोवती एक चक्कर टाकली. आपलं काम केलं, काय केलं ते सांगायला घरात शिरला आणि दिवाणखाण्यातच थबकला. काय सुरेख संगीत चित्र, काय सुरेख रंगीत चित्र होती तिथे. जन्मात प्रथमच पाहत होता तो. कितीतरी वेळ तो त्या चित्रातील रंग न रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनयामबाई आपल्या पाठी उभी आहे हे त्याला कळलंच नव्हतं. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणे आड आला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना? ऊन पाहिजे न जागा बदलली. अक्षराला अक्षर न शब्दाला शब्द जुळवत कसं बसं तो बोलला. साफ मुकेपणा जाऊन अलीकडे तो तोत्र का होईना पण 4-2 शब्दांचं वाक्य करू लागला. बेनयामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिलं. गुलाबांची जागा बदललेली दिसली. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाड लावलं की ते येतं. छान, माझं काम छान केलंस तू, हे घे तुला, असं म्हणून त्यांनी त्याच्या हातात नाणं ठेवलं. ते मुठीत धरून तो निघाला. आता त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्र डोळ्यासमोर नुसती नाचत होती. घरी आल्यावर त्यानं आपल्या तोत्र्या भाषेत सुजनबाईंना नाना प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखाण्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरींसमोर उभं करून परत परत विचारू लागला. त्याचं हे बोलणं समजून घेत सुजनबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली. रंग आणि रेषा समजावून दिल्या. झालं, नवा छंद सुरू. झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगेबेरंगी फुलं, फळं, पानं कुटून कुस्करून रंग बनवायचा. पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवायचा. मग लाकडी फळपुटावर, काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू होई. त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्यानं मोझेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करायचा. पण हा तुबळा आणि नाजूक असल्यानं नेहमी सुजनबाईंभोवतीच घोटाळत असायचा. त्याची चौकस नजर त्यांच्या हाताचं कसब टिपत असे. त्यांचं ते चुली लिंपणं, लोकर पिंजणं, कातडी कामावणं, मेणबत्त्या बनवणं, मसाले तयार करणं, झालंच तर पाव, बिस्किट, पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीनं तशा त्या करी. सुजनबाई हा कसल्याच कामाचा नाही तर निदान हे तरी शिकू दे म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवत. साखर आणि कॉफी खेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करत. हाही पुष्कळ गोष्टी शिकला, तरबेजही झाला. कारवर कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. पण होतं शिस्तीचं. बेफिकीर उधळमादळ खपत नसायची. सगळं कसं आटोपशीर. सगळं अगदी शिस्तीनं टुकीनं चाले. हां, ते सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्यावर या गोष्टीचे संस्कार अगदी खोलवर उमटत होते. तसं कारवर कुटुंबाने या दोघा भावांना, जिमला आणि या मुक्याला निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं. उलट ही भावंड कुठंही जाण्यास मुक्त होती. हे अनाथ निराश्रित पोरके जीव जाणार तरी कुठे? मोझेस कारवरच्या आश्रयानेच ते जगत होते.